मंडळी हा खूप जुना व्हिडिओ आहे आणि आज तुमच्याशी आज शेअर करते, तर तुम्ही पुढे बघा। मंडळी मला ही साडी आवडली, कशामध्ये म्हणाल? नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त मजेत ना? तर मी आज भेंड्याची भाजी बनवली आहे मस्तपैकी आणि इकडे चपात्या भाजल्या आहेत आणि भात लावलेला आहे आणि इथे आता मी वरण बनवून घेते। तर तेल टाकलंय, कढीपत्ता टाकलाय, लसूण टाकलाय आणि आता जिरं राई वगैरे जिरं टाकलं, नंतर मग हिंग टाकला, हळद टाकली आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर मग उकडलेली डाळ टाकली। आता मीठ टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि छान अशी बघा आता आपली उकळी आलेली आहे आणि डाळ आपली रेडी झालेली आहे। सुंदर असं सुगंध येतोय वरणाला आणि भाताबरोबर तूप टाकून खायची खूप छान लागते ही डाळ म्हणजे वरण। तर सर्व जेवण झालंय, भेंड्याची भाजी, डाळ, भात, चपात्या आणि आता मिस्टर गेले कामाला 12:30 पावणे 1 झालंय, पावणे 1 वाजता म्हणजे आज दुपारची ड्युटी आहे त्यांची 3ची, त्यामुळे ते आता निघाले। बाकी सर्व कामं आहेत, भांडी घासायची, लादी पुसायची, खूप सर्व बाकी कामं आहेत ते सर्व आवरून घेते आणि मला जायचं आहे बाहेर। तर मी तुमच्याशी शेअर करेन मी कुठे जाणार आहे ते। तर सगळं आवरून वगैरे सगळं काम आवरून नंतर मी निघणार आहे आणि आपल्या बायकांचं तसंच आहे, आपल्याला काम आवरल्याशिवाय बाहेर जाता येत नाही, किती काय चालू तर। आणि काम ठेवून आपण बाहेर गेलो तर आपल्याला आल्यानंतर परत कंटाळा येतो काम करायला, त्यासाठी ते सर्व आवरून गेलेलं बरं। तर चला नंतर भेटू, ठीक आहे? खूप महिने झाले व्हिडिओ काय मी यूट्यूबला काय माझ्या चॅनलवरती व्हिडिओज मी काय अपलोड केलेलाच नाही। मी खूप शूट वगैरे करून तर ना मला ना वेळच मिळत नाही एडिट करायला, त्याच्यामुळे ना माझे बरेचसे व्हिडिओ असे पेंडिंग राहिले आणि मग मोबाईल हँग होताना मग डिलीट करावं लागायचे। तर आज व्हिडिओ बनवायचं कारण पण असं आहे ना की माझी एक लहानपणीची मैत्रीण आहे रेखा म्हणून, म्हणजे शाळेपासून आम्ही एकत्र होतो। तर तिच्या मुलीचं लग्न आहे, तर मला साडी घ्यायची आहे त्या लग्नाला, मग तिच्या मुलीला पण घ्यायची आणि मला पण घ्यायची आहे। पण कसं आता महिना अखेर आहे, जर माझ्या बजेटमध्ये बसलं तर तिला मी साडी घेईन, नाही तर मग तिला मी नंतर 1 तारखेच्या नंतर घेईन, कारण 18 मेला लग्न आहे। पण मी आम्हाला आधी घेईन कारण का मला ब्लाऊज शिवून मिळायला पाहिजे ना, म्हणून त्यासाठी मी आता चालली आहे ठाण्याला। तर चला तुम्ही पण माझ्यासोबत साडी खरेदी करायला। आता मी कुठल्या दुकानात जाते काय जाते ते तुमच्याशी मी शेअर करते। आता आपण डायरेक्ट भेटू ठाण्याला, चला तर मग। ठाण्यामध्ये आली आहे, स्टेशनला जवळच आहे, थोडंफार चालत यावं लागतं। सिलेक्शन म्हणून साडीचं दुकान आहे, तर मी आता जाऊन आतमध्ये बघते। सिलेक्शन साडी दुकान, चला आतमध्ये। तर मंडळी मी सिलेक्शन साडीच्या दुकानातून बाहेर आली आहे, कारण मला एक ही साडी आवडली आणि तिथे मी शूट पण नाही केलं, मी जास्त बघितलंच नाही का। त्यांनी सांगितलं आहे ज्या साड्या लावल्या आहेत ना त्याच साड्या आहेत, तर मला ते लावलेल्यामध्ये एक पण आवडली नाही, त्याच्यामुळे मी लगेचच बाहेर आली। आता बघते दुसरी कुठे भेटते का। कसं साडी कसं आपल्या मनात भरायला पाहिजे तर ती आपल्याला बरी वाटते, आणि आपल्याला आवडली नाही आणि परत घ्यायची जबरदस्ती तर त्याला काय अर्थ नाही। माझं असं आहे, मला आवडतं तर घेते, नाही तर मग घेतच नाही, तर आपल्या बजेटच्या बाहेर पण नको आणि जास्त असे म्हणजे जास्त झगमग वगैरे पण नको असं। तर ठीक आहे, बघते आता दुसरीकडे जाऊन। तर इथे भरपूर क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये जाऊन बघते, बघूया। पण इथे तर मला महाग वाटतील साड्या, महाग असणार बहुतेक। मोठं दुकान आहे भरपूर। मंडळी मला ही साडी आवडली, कशामध्ये सेलम सिल्कमध्ये आहे। आपल्याला काय कळतंय, मी साड्या सेलम सिल्कमध्ये आहे, सॉफ्ट आहे, कलर आवडला, हा पण छान आहे तसा, पण माझ्याकडे नाही आहे। मैत्रिणीच्या मुलीसाठी साडी बघत होती, पण काय कळत नाही काय घेऊ, कारण मुलींना काय आवडेल काय नाही। ही मला साधारण आवडली, हलकी एकदम आणि सॉफ्ट आहे, तर बघू। अजून त्यांना दाखवायला सांगितलंय, मला काय साड्यांमधलं काय कळतच नाही कुठली साडी घ्यायची। ठीक आहे, बघूया आपण, अजून दाखवत आहेत, सॉफ्ट आहे। तर
मंडळी फायनली साडी घेऊन झाली आहे. तुम्हाला दाखवलंच मी घाईघाईमध्येच घेतली आणि पटापट काम झालं. मला जास्त वेळ असं दुकानात साड्या वेगळ्या बघायचा कंटाळा आहे तुम्हाला. मला आवडलं तर मी पटकन घेते आणि वाटत नाही आवडलं तरी पण निघून जाते. तर मला पटकन आवडली तुम्ही घेतली आणि मैत्रिणीच्या मुलीला नाही घेते. मला नाही आवडली साडी एक पण तशी, म्हणजे मुलीला ज्या पद्धतीने पाहिजे तशी नाही आवडली, त्यामुळे मी नाही घेतली. तर ठीक आहे, 1 तारखेनंतर मी तुला घेईन. आणि चला आता साडी तर घेऊन झाली आणि आता मी घरी निघते. थोडंसं बाजारात फेरफटका मारते आणि मग घरी निघते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू तुझ्या व्हिडिओ. बाय बाय.